नमस्कार मित्रांनो, 11 मेच्या प्रोममध्ये आदित्यची गाडी रोडनी चाललेली असते. तेवढ्यात कुणीतरी गाडीच्या काचीवर अंडी फेकतात. आता मात्र आदित्य, पारू, दिशा, प्रीतू आणि गणी घाबरतात. आता एवढी अंडी येत असतात की काच खराब होते. त्यावेळेस प्रीतू गाडी चालवत असतो. आता त्याला गाडी चालवण्यासाठी समोरचं काहीच दिसत नाही आणि तो एकदम गाडी थांबवतो. आदित्य घाबरून त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो, प्रीतू गाडी का थांबवली? प्रीतू म्हणतो, दादा मला समोरचं काहीच दिसत नाही, थांब मी उतरतो आणि काच साफ करतो. पण पारूला मात्र संकटाची चांगलीच जाणीव झालेली असते. ती आता बोलण्याचा प्रयत्न करते, प्रीतम सर, पण तिचे शब्दच फुटत नाही. प्रीतू उतरतो आणि काच पुसायला लागतो. पण तेवढ्यात त्याला दगड फेकून मारतात आणि त्याच्या डोक्यात लागतो. त्याला तो एवढ्या जोरात लागतो की तो पडायला लागतो. आदित्य पटकन गाडीच्या खाली उतरतो, पळत जाऊन प्रीतूला सावरतो आणि म्हणतो, प्रीतम तुला खूप लागलं का? हे ऐकून पारूला काय राहत नाही आणि ती गाडीच्या खाली उतरते. ती प्रीतम आणि आदित्यकडे जायला लागते. तेवढ्यात एक दरोडेखोर येतो आणि पारूच्या गळ्याला हत्यार लावतो. पारू घाबरून ओरडते, आदित्य सर. आदित्य म्हणतो, सोडा तिला. तिच्याकडे जायला लागतो. पण दुसरा एक दरोडेखोर येतो आणि आदित्यला पकडतो. पारूच्या मागे दिशा पण उतरलेली असते, पण ती जाते आणि आदित्यच्या मागे लपते. आदित्य म्हणतो, प्लीज तिला सोडा. तुम्हाला जे पाहिजे ना ते मला सांगा, मी देतो. त्याला पकडलेल्या दरोडेखोराला म्हणतो, मला सोडा. तो म्हणतो, तू आम्हाला शिकवणार? आता प्रीतूला काय करावं हेच कळत नाही. तो डोक्याला हात लावून असतो. दिशा तर जाम हादरते आणि गणी गाडीत लपून बसतो. आदित्य म्हणतो, तुम्हाला जे पाहिजे ना ते मी देतो, पण प्लीज यांना कुणालाच काही करू नका. पण दरोडेखोर खूप भयंकर असतात आणि ज्या दरोडेखोराने आदित्यला पकडलेलं असतं तो तर आदित्य काही बोलला की त्याला हत्यार दाखवतो. आता मात्र तो एवढा भडकतो आणि हत्यार उचलतो. आता सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.